सिम्फनी कराओकेचा प्रोग्राम मुंबईच्या प्रसिद्ध अशा ब्लॅक बॉक्स थिएटरमध्ये होणार होता. 300 जणांच्या थिएटरमध्ये बसायला एक पण जागा शिल्लक नव्हती. लोक कार्यक्रमाआधीच आपापल्या जागांवर येऊन बसले होते. कार्यक्रम सुरू व्हायला अजून अवकाश होता, पण कार्यक्रमाचा माहोल मात्र आधीच रंगू लागला होता. सिम्फनीचे सर्व कलाकार खरं तर आपापल्या भिन्न व्यावसायिक क्षेत्रात अत्यंत यशस्वी कारकीर्द असलेले होते. पण केवळ सिनेसंगीताची प्रचंड आवड आणि गाण्याची हौस यामुळे त्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. आवडती गाणी, त्यांचा क्रम, गायक, संगीतकार, अभिनेते यांचे मजेदार किस्से आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सुरेल गायकी यामुळे सिम्फनीचे कार्यक्रम अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले होते. पूर्वी वर्षाला 4-5 कार्यक्रम केले जायचे, पण कालांतरानं एखादाच कार्यक्रम होऊ लागला. पण त्यांच्या कार्यक्रमाबद्दल कायमच उत्सुकता असायची. सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर आभा आज गाणार होते. खरं म्हणजे डॉक्टर आभा सिम्फनीची संस्थापक कलाकारांपैकी एक होती. पण काही वर्षांनंतर तिनं सिम्फनीमधला आपला सहभाग बंद केला होता. त्याला कारणही तसंच होतं. 20 वर्षांपूर्वी हरीश आणि डॉक्टर आभाने सिम्फनीची स्थापना केली होती. हरीश म्हणजे आभाचा नवरा, की जो आता करोडोंची उलाढाल असलेल्या बहुराष्ट्रीय टेलिकॉम कंपनीचा संचालक आहे. त्यांची जोडी तेव्हा अगदी हेवा वाटेल अशी होती, पण दोघेही तेवढेच महत्त्वाकांक्षी आणि कायम कामाला आणि कारकिर्दीला अति महत्त्व देणारे. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण हळूहळू घराकडे आणि मुलांकडे पण दोघांचंही दुर्लक्ष होऊ लागलं. होणाऱ्या खटक्यांचं रूपांतर भांडणात होऊ लागलं. मग दोघांनीही परस्पर सामंजस्यानं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मुलीची जबाबदारी डॉक्टर आभाने घेतली आणि मुलांची हरीशने. त्या दोघांनी कायदेशीर घटस्फोट घेतला नव्हता, पण ते पूर्णपणे वेगळे झाले होते. आपसुकच हे सर्व घडल्यानंतर दोघेही सिम्फनीमधून बाहेर पडले. पण इतर कलाकारांनी मात्र सिम्फनीला जिवंत ठेवलं होतं. बरीच वर्ष तशीच गेली. त्यांची दोन्ही मुलं पदवीधर आणि स्वतंत्र झाल्यावर दोघांनाही थोडा एकटेपण जाणवू लागला होता. त्यांचा एकमेकांबद्दलचा रागही आकाशात खूप कमी झाला होता. दोघांनाही एकमेकांना भेटायचं होतं, पण कदाचित इगो आणि येत होता. खरं तर तोही आता नव्हता. दोघांनीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नव्हता आणि आता तर एकमेकांबद्दल त्यांना काळजीच वाटत होती. हे सर्व सिम्फनीच्या मंडळींनी बरोबर हेरलं होतं. त्यांनी दोघांनाही एक ड्युएट गाण्यासाठी तयार केलं. हरीशच तिच्याबरोबर ड्युएट गाणार होता हे पण ठरलं होतं. फक्त ते एकमेकांना सांगितलं नव्हतं. दोघेही त्यांना सांगितलेल्या गाण्याची तयारी आपापल्या घरीच करून येणार होते. दोघांचाही आवाज आणि तयारीबद्दल प्रश्नच नव्हता. सगळ्यांना त्याबद्दल स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. मध्यंतराच्या आधीचं गाणं आभा आणि हरीशचं होतं. सगळ्यांच्या मनातली धातू वाढत होती. ते दोघेही किंवा त्यांच्यातल्या कुणीतरी ऐनवेळी नाही म्हणाले तर त्यांच्या नावाची घोषणा झाली.
प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत झालं. काही क्षणातच ते दोघे आणि श्रोते गाण्यात हरवून गेले होते. गाणं संपलं. हरीशनं डॉक्टर आभाचा हात आपल्या हातात घेतला आणि दोघांनीही साऱ्यांना वाकून अभिवादन केलं. पडदा हळूहळू खाली सरकत होता. वन्स मोर, आभा आभा, हरीश हरीश, तुमच्या आवाजाने ब्लॅक बॉक्स थिएटर भरून गेलं होतं. सर्वजण आभा आणि हरीशला शोधत होते. अखेरीस आभा आणि हरीशनं आत्ताच गायलेल्या गाण्याचा प्लेबॅक परत सुरू करण्यात आला. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं। तेरे बिना जिंदगी
भी लेकिन जिंदगी ओ नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं। तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो। तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो। रात की बात है और जिंदगी बाकी तो नहीं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं। तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी ओ नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं। तेरे बिना जिंदगी से शिकवा ओ नहीं।